गुड मॉर्निंग. तर आजचा नाश्ता सगळ्यात जास्त स्पेशल होता. आता का ते तुम्हाला समजेलच, पण सगळ्यात अगोदर मला इथे ऑरेंज ज्यूस बनवायचा होता. आता हे ऑरेंज आणून भरपूर दिवस झालेले आणि त्याला खायला काय मुहूर्त लागत नव्हता, म्हणून म्हटलं आज त्याचा मस्तपैकी ज्यूस बनवू. आणि हो, मला पास्त्याचा रेसिपी बऱ्याच जणांनी विचारलेल्या म्हणून सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा पास्ता घ्यायचा, त्यात थोडंसं पाणी घालायचं, मीठ आणि 1 चमचा तेल टाकून त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. आता पास्ता शिजतोय तोपर्यंत इथे मी ज्यूसची तयारी केली. आता हे मिक्सरचं भांडं आहे ना, ते स्पेशली ज्यूससाठी आहे, त्यामुळे मी तेच यूज करणार होते. आणि मी ह्यात पहिल्यांदा ज्यूस बनवलेला आणि तो खूप छान झालेला, मला तर ते भरपूर आवडलं. त्यानंतर इथे मी पास्त्याची तयारी करायला घेतली. कांदा टोमॅटो सगळं कट करून घेतलं. त्यानंतर कढईत तेल घातलं. तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यात कांदा घातला. कांदा व्यवस्थित असा लाल होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर त्यात टोमॅटो घातले आणि टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो. मीठ ॲड केल्यानंतर टोमॅटो 2 ते 3 मिनिट चांगला असा शिजू दिला. आता टोमॅटो शिजल्यानंतर त्यात मी मसाले ॲड केले. सगळ्यात पहिल्यांदा पास्ता मसाला ॲड केला, त्यानंतर लाल तिखट. आणि मी इथे जास्त मसाले ॲड केलेले नाहीत. आणि हो, जेवढे पण मसाले घातले ते व्यवस्थित शिजू द्यायचे, म्हणजे पास्ता छान लागतो. त्यानंतर त्यात शिजवलेला पास्ता ॲड केला. आता पास्ता ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर सगळ्यात लास्टला मी कोथिंबीर ॲड केली. आता कोथिंबीर ॲड केल्यानंतर पण त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. आता तुम्ही बघूच शकता किती झटपट रेसिपी झाली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. चला, बाय.